Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. केशवराव भोसले नाट्यगृह जळण्यास महापालिका जबाबदार. दिनांक 8 ऑगस्टच्या रात्री संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीत भस्मसात झाले. ही घटना या नाट्यगृहापुरती नाही तर ही आग संस्कृतीला लागलेली असून यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला धक्का देण्याचा प्रयत्न झाला आहे असे कोल्हापूर वासीय व शाहू प्रेमींच्या वतीने मांडण्यात आले. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत कोल्हापूर वासीय व शाहू प्रेमींच्या वतीने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले असून शासनाने व शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या प्रशासनाने या आगी संदर्भात जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न शंका उभ्या राहिल्या आहेत. त्याची उत्तरे शासनाने लवकरात लवकर द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. काल 2 खासदार, बाकीचे आमदार, माननीय पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मी त्यांना बोललो की कोल्हापुरातले जिल्हाधिकारी, महानगरपालिका प्रशासक, पोलीस अधीक्षक हे आपल्या सगळ्यांची दिशाभूल करत आहेत. त्याचं कारण असं की ज्यावेळेला आग लागली त्या आगीमध्ये आग विझवल्यानंतर फायर फायटरनी स्पष्ट सांगतात ही आग कशामुळे लागली. आज अखेर ही आग कशामुळे लागली हे कोणत्याही यंत्रणेला सांगता आलेलं नाही. जुना राजवाडा पोलीस स्टेशनला केशवराव भोसले नाट्यगृह हे जळीत झाले इतकीच नोंद आहे. याचा कुठलाही FIR दाखल नाही. MSCBनं सांगितलेलं आहे की हा शॉर्ट सर्किटमुळे जळालेली नाही, त्यामुळे ही वास्तू जाळलेली आहे. त्यामुळं कोणत्याही कारणास्तव ही केस दाखल होणं आवश्यक होते, ती झालेली नाही. सगळ्यात आज दुर्दैवी मनाला वाईट वाटते. इतकी शाहू महाराजांची जुनी इमारतबद्दल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो, पण यामध्ये सक्षम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हजर ठेवा म्हटलं असताना ते हजर राहिले नाहीत. पोलीस अधीक्षकांना सक्षम अधिकारी ठेवा म्हणून सांगितलं, त्यांनी ठेवलेला नाही. म्हणजे याचा अर्थ या पोलीस प्रशासनाला, या जिल्हा प्रशासनाला, या महानगरपालिकेला ह्या शाहू महाराजांचा इतिहास पुसायचा आहे, ह्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. त्यामुळं निवेदन आलं, घेतलं इतकंच आहे. पण आम्ही ग बसणार नाही. जर FIR दाखल झाला नाही तर माननीय उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि नेमकं हे प्रकरण काय आहे, हे जाळलं कुणी याचा शोध लागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जे जळलं त्याला महानगरपालिकाच जबाबदार आहे असं आमचं ठाम मत आहे. आम्ही त्यांना म्हटले त्या संदर्भातली कागदपत्र महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत, हे दाखवायला तयार नाहीत. आम्ही असं म्हटले कलेक्टर साहेबांना की या जिल्ह्याचे दंडाधिकारी म्हणून 2015 ते 2017 या कालावधीमध्ये या कामाचा ठेकेदार, या कामाचा आर्किटेक्ट आणि या कामामध्ये ज्यांनी वातानुकूलची यंत्रणा पुरवली त्यांची दिलेली पत्र तपासून बघावीत. या तिन्ही लोकांचं असं म्हणणं होतं की हे जे तुम्ही आता करायला लागलाय या हे दुरुस्तीचं काम, यामध्ये महानगरपालिकेनं फायर फायटिंगचं काम स्वतः केलं आणि त्याच्यामध्ये दोष आहे. रेकॉर्ड असं पत्र आहे की हा काम बरोबर झालेलं नाही आणि हे काम जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत या सभागृहाचं, या नाट्यगृहाचं उद्घाटन करू नका. तरी देखील महानगरपालिकेनं हट्टापोटी केलं आणि त्याचे परिणाम छत्रपती राजश्री छत्रपती नावांचं ज्यांनी उभा केलं त्यांनी उभा केलेलं विचार, त्यांनी उभा केलेलं नाट्यगृह पुसण्याचं काम कोणी जे केलंय म्हणून याची चौकशी झाली पाहिजे असं मी त्यांना ठणकावून सांगितलंय. आता बांधकाम पुढे उभा राहील वगैरे ते होणारच आहे, परंतु हे काय झालं याचा शोध सध्या तरी शासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका का करत नाही याबद्दल कोल्हापूरच्या जनतेच्या मनामध्ये मोठा संशय आहे. त्या संशयाचं उत्तर यांनी दिलं पाहिजे अशा आम्ही मागणी केलेली आहे. पण आम्ही कालच्या सगळ्या मागण्या ह्या जनरल स्वरूपातल्या होत्या. आज आम्ही त्यांना पुरावे दिलेत. आम्ही त्यांना म्हटले की महानगरपालिकेत जावा, 2015 ते 2017 या कालावधीतलं इन्व्हेंट रजिस्टर जप्त करा आणि गेले 3 महिने त्या ठिकाणी गॅलरीतला वातानुकूल सिस्टीम बंद होती, तिथं काम करणारा जो मेकॅनिक आहे त्याला पोलिसांनी उचलून
पोलिसाचा खाक्या दाखवला पाहिजे, तर याचं गूढ बाहेर पडू शकेल. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शाहू प्रेमींच्या वतीनं करण्यात आली. यावेळी दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, विजय देवणे, RK पवार, चंद्रकांत पाटील, सुधा सरनाईक, सुनीता पाटील यांच्यासह शाहू प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.